चला सामना 3 षटकांचा असेल, मेगा फायनल. चला सामना 3 षटकांचा. चला टॉस आपण करूया आणि या टॉस साठी मी विनंती करतो आमच्या निलेश चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. चला एका बाजूला टीम बांबू ऑफिस आणि डीजी रुपेश गावदेवी सांगोर्ली, रुपेशजी पारदे यांचं आगमन, त्यांचं स्वागत. आमच्या कल्पेश देशमुख सुद्धा स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. चला टॉस जिंकलाय टीम सांगोर्ली. चला डिसिजन. चला फिल्डिंग. चला इथून लगेच आपण बघा बेस्ट फिल्डर साठी सरप्राईज म्हणजे सरप्राईज गिफ्ट असेल आणि ते आमचे प्रेम पवार आहेत, यांच्याकडून आपण पाहताय कैलासवासी मारुती शंकर पवार आणि अनंत शंकर पवार यांच्या स्मरणार्थ आपण पाहताय. आमचे प्रेम पवार आहेत, मर्चंट नेव्ही ऑफिसर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे विशेष पारितोषिक असेल बेस्ट फिल्डर साठी. पण ते पारितोषिक मेगा फायनल मध्ये जो चांगला झेल टिपेल, फिल्डिंग करेल त्याच्यासाठी असेल, लक्षात घ्या. फक्त मेगा फायनल साठी. आज विचार केला तर दादर संघ आणि त्यामध्ये आज आमचे स्वप्नील पाटील आज आहेत. अगदी आपण पाहिलं असेल, अगदी त्यांचे बंधू आज काही दिवसापूर्वी आपल्याला सोडून गेलेले आहेत आणि आज क्रिकेट पासून थोडीशी दूर आहे, परंतु सामना नक्कीच एन्जॉय करत असतील. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया, कारण स्वप्नीलच्या मार्गदर्शनाखाली असेल या संघाने खूप सारी पारितोषिकं जिंकलेली आहेत, सातत्याने आपण पाहिलंय. आणि सामना आठवतो मला, राधाच्या मैदानावर पळसपे आणि बाबर सामना झाला होता आणि कदाचित पळसपे संघ सामना जिंकत होता, परंतु नशीबने केलेली गोलंदाजी आणि त्यानंतर तो सामना शेवटच्या बॉल पर्यंत अगदी लढवत आणि जिंकला होता सुद्धा. आज मात्र या मेगा फायनल मध्ये खेळताना जाणताराचा दादर गावाचा विचार केला तर पेन तालुक्यातील सर्वात मोठं गाव आहे आणि एक जर विचार केला ना, मतदान संख्या, वोटिंग संख्येचा विचार केला तर आता 10,000च्या आसपास किंवा जास्ती असू शकते, कारण इतकं भलं मोठं गाव हे पेन तालुक्यातील आहे. आणि आज हा संघ सातत्याने चांगला खेळ करतोय, खूप सारे पाडे या गावामध्ये आहेत, परंतु आज बादल मात्रेने केलेली विस्फोटक आणि वादळी खेळी आज नक्कीच कोणतं ना कोणतं पारितोषिक त्याला देऊन जाणार आहे. चला इथून चेंडूची पूर्तता करायची आहे आणि पुन्हा एकदा एका बाजूला काल 6 बॉलमध्ये 16ची गरज होती. कुणाली संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना कुणालनं केलेला अप्रतिम खेळ आणि मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. आज हे दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर खेळतील. कोण असेल चॅम्पियन, कोण असेल रनर अप, कोण असेल मालिकावीर, कोण उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक, हे सारं काही आपल्याला पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या 18 बॉल मध्ये पूर्वार्ध आणि पूर्वार्धाचा विचार केला तर मग धावा किती जोडल्या जातील, धावा किती येणार आहेत, हे सारं काही अगदी आपल्या समोर असणार आहे. परंतु पुन्हा एकदा आपण चला मॅच ऑन करा. चला प्रकाश पवन आपण फोकस करा. मॅच इज ऑन. मेगा फायनल सुरुवात. पहिलाच बॉल, बॅटची लीडिंग एज अँड येस इट्स टेकन नाव. विकेट नंबर 1, पहिला मोठा झटका. बादल म्हात्रे इज बॅक टू द पॅव्हिलियन.
सांगुर्ली टीमची पाठीराखी अगदी आपण पाहतोय पूर्ण गाव अगदी आज मॅच पाहण्यासाठी इथे आलाय आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय आमचे रोहित दादा वाजेकर अगदी प्रेमळ व्यक्तिमत्व 7 जण ज्यांच्याकडे आपण पाहत असतो आणि रोहित दादांची उपस्थिती देखील या सायंकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळते. पहिलाच बॉल पहिल्या बॉलवरती सफलता मिळाली गोलंदाज ऋषी याला पहिला मोठा झटका बसलाय. मोस्ट इम्पॉर्टंट विकेट मात्र इथे परतावली आणि यस इथून मात्र बादलला परतावं लागतं मैदानाच्या बाहेर. इन ऍक्शन नंबर 3 वन डाउनिंग मग फॉलिंगच्या ऍक्शन मध्ये न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना अगदी आपण पाहतोय. यस बॅटिंग टीम प्लीज 12 आमच्या पर्यंत पोहोचवा. नशीब मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. सत्र पहिलं शतक पहिलं लास्ट स्ट्राईक एंड वरती एका बाजूने रितेशला आपण पाहतोय. शतक पहिला आदळताना ऋषी एक जबरदस्त सुरुवात ऋषीच्या माध्यमातून करताना पाहायला मिळते. कोण ठरणार या स्पर्धेमध्ये चॅम्पियन, कोण या प्रथम क्रमांकाची ट्रॉफी अगदी आपल्या गावामध्ये घेऊन जाणार आणि कोणाचं नाव या स्पर्धेमध्ये कोरलं जाईल यासाठी ही लढत, यासाठी हा अट्टहास खरं मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. न्यू बॅटर इन ऍक्शन नंबर 3 नशीब मैदानाच्या आतमध्ये इन झाला. राईट हँड बॅटर अगदी स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. परंतु एका बाजूने गोलंदाजी करत असताना ऋषी मात्र होईल सज्ज. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर बॉल ऑफ साईडला पुश केलाय डीप पॉइंटच्या रिजन मध्ये. बॉल जाईल, पंचांचा सिग्नल येईल. यस आयोजक कमिटी आमची चेक करेल. हे डिसिजन काय यस पंच आणि यस इट्स अ बिग हिट, इट्स अ ह्यूज, इट्स अ पॉवरफुल. नशीबच्या बॅट म्हणलेला आहे दमदार षटकार. टीमची धावसंख्या आता वेगानं पुढे सरसवणार. बादल मात्र जरी परत नाही परंतु संघाची जबाबदारी सध्याच्या स्थितीला नशीबनं आपल्या खांद्यावरती घेतली आणि षटकाराने मात्र संघाचं खातं उघडलं जाईल. 600चे स्ट्राईक रेटनं स्वतःचं वैयक्तिक अकाउंट देखील ओपन केलंय आणि एक दमदार फटका नशीबच्या बॅट मधून आपण पाहिला. मिड विकेट मध्ये अगदी शॉर्ट मध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग मात्र देते घडते परंतु तत्पर वेगानं एक सिंगल धाव अगदी कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मधीनं संघाची धावसंख्या पुढे सरसवताना टोटल 7 ऑन दी बोर्ड. 7 धावा पटलावरती पाहायला मिळतील. सत्र पहिलं शतक पहिलं 3 चेंडूचा खेळ संपला. ऋषी बॉलिंग ट्रॅक वरती ऋषीला आपण पाहतो हवेमध्ये बॉल बॅक टू द बॉलर स्वतःच्या बॉलर मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी राहिला. चेंडू सेफ लँड होताना पाहायला मिळतोय आणि तदनंतर पुन्हा एकदा अगदी इथून मात्र हा डॉट बॉल. 4 बॉल अद्याप संपले. 2 चेंडूचा खेळ बाकी. या पहिल्या शतकातील 7 धावा दापटल्यावरती आहेत. नशीबच्या बॅट मधून मागील काही बॉलवरती आलेला षटकार धाव संख्या वाढवण्यामध्ये अगदी यशस्वी ठरण्यापर्यंत इथून किती धावा जमतील, किती धाव्यांचं टार्गेट सेट होईल हे देखील पाहणं इम्पॉर्टंट. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल धाव मिळते. रक्षकाच्या काही चुका कारण बॅकवर्ड साईडला अगदी आपण विचार केला जर चेंडू सुटला तर एक सिंगल धाव मात्र इथे खर्च होत होता. अगदी आपण पाहिली डिक्लेअर झोनची एरिया आणि या सिंगलला मात्र धावसंख्या 8 या आकड्यावरती. लास्ट टू गो शेवटचा बॉल राईट मोर द विकेट न ऑफ साईडला ट्रॅव्हल झाला. फिल्डर आहेत अगदी प्रॉपरली फास्ट अँड फ्युरियस फिल्डिंग मात्र तिथे शॉर्ट कव्हरला घडताना आपण पाहिली आणि आता नंतर मात्र मिळाली सिंगल. शतक संपलं पहिलं. 6 चेंडूचा खेळ संपला बॅटिंग करताना. टीम आपण पाहतोय
सांगुर्ले ना बॅटिंग करतं बॅटिंग कोण करतं दादर संघ टीमच्या अकाउंट मध्ये धावा संख्या जमली आहे ती म्हणजे टोटल 8 ऑन द बोर्ड लॉस ऑफ द 1 विकेट 8 धावा एका गडाच्या मोठ्यात पहिल्या शतकाच्या अखेरीस बॅटिंग करताना दादर टीम 18 मध्ये किती जमतील प्रोजेक्टेड स्कोअर अगदी टेक्निकल टीम द्वारा आपण पाहिलं 24 प्रोजेक्टेड कदाचित त्याच्याहून जास्त होतील त्याच्या हात रोखण्याचा प्रयत्न काही घडेल परंतु किती धाव्यांचं टार्गेट सेट होईल हे मात्र पहिल्या सत्रामध्ये इम्पॉर्टंट राहील ओव्हर नंबर 2 सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मिलिंद आलाय स्ट्राईक विंड वरती बॅट्समन नशीबला आपण पाहतोय अगदी आल्याबरोबर षडकरानं मात्र ज्यानं अकाउंट ओपन केलं तर नंतर पूर्णपणे नॉन स्ट्राईक वरती उभा होता परंतु या ओव्हर मध्ये कशा रीतीने खेळ राहील वेगानं बॅट फिरवली आहे बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये बाईकच्या सुरुवाती सिंगल संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होत आहे टीमची धावसंख्या पुढे सरसावताना टोटल 9 धावा 9 ऑन दी बोर्ड पाहायला मिळतील मेगा फायनलचा सामना मेगा फायनलचा थर अर्थापर 20 संघ या स्पर्धेमध्ये खेळ साकारताना आपण पाहिले परंतु आपल्या अगदी खेळीच्या जोरावरती आपल्या ताकदीच्या जोरावरती आपल्या मेहनतीच्या आपल्या कष्टाच्या जोरावरती हे दोन संघ मात्र अगदी इथपर्यंत येऊन प्रवास थांबलाय इथून कोण चॅम्पियन ठरेल कोण या स्पर्धेमध्ये रनअप राहील या साऱ्या गोष्टी मात्र अगदी याच्यावरती डिपेंड असेल परंतु सिंगल मिळत्या धावा संख्या थोडीशी पुढे सरसावताना टोटल 9 धावा धावटल्यावरती मिलिंद आलाय सेकंड ओव्हर पहिल्या षटकाचा आपण विचार केला षटक चांगलं राहिलं होतं परंतु एक षटकार जो नशीबच्या बॅट मधून आला त्या षटकारामागे मात्र थोडीशी कुठेतरी जास्त धावसंख्या खर्च करताना आपण पाहिली परंतु तदनंतर देखील एक चांगलं कमबॅक पहिल्या षटकामध्ये गोलंदाज ऋषीने दाखवलं अगदी दुसऱ्या बॉल वरती जशा दिशेने षटकार आला तदनंतर अंतिमचे 4 बॉल पूर्णपणे इकॉनॉमिकल राहिलेत ऑन साइडला आवडवलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून इट्स अ पॉवरफुल स्ट्रोक बॅट्समन आपण पाहतोय रितेश मागील ओव्हर मध्ये नशीबनं जी सुरुवात केली षटकारानं आता या ओव्हर मध्ये रितेश सुद्धा थांबायला तयार नाहीये आणि आणखी एकाला येतोय बिगिट षटकार टीमची धावसंख्या आता वेगानं पुढे सरसोताना पाहायला मिळते ती म्हणजे टोटल 15 ऑन दी बोर्ड 15 धावा धापटल्यावरती दुहेरी अंकामध्ये संघाची धावसंख्या प्रवेश करू असताना टोटल 15 धावा जोडल्या जात आहेत सध्याच्या स्थितीला बॅट्समन रितेश वारी अगदी आक्रमक होताना मैदानाच्या आतमध्ये बरसताना पाहायला मिळतो आणखी एक उडवलाय बॅक सलगचा दुसरा तो देखील ठोकलाय आणि यस इट्स अ बिग हिट रितेशनं मात्र आपल्या बॅटचा फेस खुले केलाय रितेशनं आपल्या बॅटचा फेस ओपन केलाय आणि सलगचा दुसरा धमाका दुसरा षटकार पाहायला मिळतोय दुसरं दशक पूर्ण होताना 22 धावा धापटल्यावरती पाहायला मिळतील 22 धावा धापटल्यावरती अगदी आपण पाहतोय रितेश वारी सध्याच्या स्थितीला आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये बरसताना अगदी आपल्याला पाहायला मिळतोय मिलिंद आता मिलिंद अगदी इथून काहीच कमबॅक मिलिंदला देखील करणं अगदी अनिवार्य राहील बॅटची कडा डिक्लेअर झोन मध्ये बॅकवर्ड साईडला सिंगल धाव मिळते धाव फलक पुढे सरसावताना 23 आणि 23 धावा ओव्हर नंबर 2 5 चेंडू धापे आताले ज्यामध्ये खर्च केला तब्बल 14 शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल इथून एखादा डॉट बॉल आता अपेक्षित राहील फिल्डिंग करणाऱ्या टीमला कारण 2 आलेले मोठे फटके 2 षटकार आता त्या षटकारांना मात्र धावसंख्या अगदी वेगाने पुढे गेली आहे शेवटचा बॉल नशीब राईट हँड बॅटर स्ट्राईक हँड वरती आहे बॉलिंग ट्रॅक वरती मिलिंदला आपण पाहतोय लेफ्ट हँड वर विकेट ना अंतिम बॉल ऑफ साइडला उडवण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेऊन ऑफ साइडला बॉल ट्रॅव्हल होतोय डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चालला सीमा बाराने अगदी मिळते सिंगल शतक संपलं दुसरं 12 चेंडूचा खेळ संपलाय आणि अगदी 12च्या सरासरी 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करताना संघ आपण पाहतोय दादर संघ जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती बारा बॉलचा खेळ संपला 24 धावा धापटल्यावरती पाहायला मिळतात ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 घेऊन स्लॉग ओव्हर
अमर आलाय. पहिलाच बॉल डिक्लेअरच्या स्वरूपात सिंगल मिळते. त्याच दरम्यान शिडून गावातील माजी उपसरपंच कुमार दादा वाजेकर यांचं देखील शुभागमन झालं. दादांचं देखील स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. अनेक मान्यवर मंडळी खरं तर या स्पर्धेमध्ये आणि आज सायंकाळच्या सत्रामध्ये देखील अगदी मान्यवरांची मांदी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मॅच कडे जाऊयात. अगदी सन्मान दिला बॉलला. सिंगल कंप्लीट केली जाईल का ओव्हर थ्रो. सिंगल धाव मात्र वेगानं कंप्लीट केली आहे. रुपेश दादा पारधी यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं. आपलं देखील स्वागत असेल स्पर्धेमध्ये. 26-26 धावा पटलावरती जमल्यात. सध्याच्या स्थितीला नशीब आणि रितेश वारी एक चांगली साजेर एक चांगली पार्टनरशिप. दोन बॅट्समनच्या मधोमध आपण पाहतो. हवेमध्ये बॉल भानास हवेमध्ये आहे. फिल्डर जज करतायत. प्रॉपरली जजमेंट केलंय आणि प्रॉपरली झलला कॅरी केलंय. इथून मात्र धक्का क्रमांक दुसरा. एक मोठी विकेट नशीबला मात्र इथून आता मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. नो बॅटर रवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. येस बॅटर नेम अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 26-26 धावा पटलावरती आहेत. 3 बॉलचा खेळ संपला. अद्याप या शतकातील सत्रातील 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. अमर तू अजय असं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये वेगानं बॉल ट्रॅव्हल केला. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या चेंडू बॅट वरती येत नाहीये. लेग बाईटची सुरुवाती सिंगल धाव मात्र टीमच्या अकाउंट मध्ये ऍड केली जाते. 27-27 धावा पटलावरती पाहायला मिळतील. रितेश वारी ज्याच्या बॅट मधून मागील ओव्हर मध्ये आलेले 2 बॅक टू बॅक सलगचे 2 षटकार. आणखी एखादा षटकार या ओव्हर मध्ये आला तर एक चांगलं टार्गेट मात्र इथे उभारलं जाईल. एक चांगली धावसंख्या उभारण्याचं काम मात्र करण्यात येईल. परंतु अद्याप 27 धावा आणि इथं धावा वाचवण्याचा प्रयत्न देखील इथून मात्र अमरला करावा लागेल. यामुळे सोडवलाय फ्लॅट परफेक्ट रंगअपच्या रिजन मध्ये उडवलाय बॉलला सीमा पार. ज्या फटक्याची चर्चा केली रितेशच्या बॅट मधून आलाय षटकार. संघाची धावसंख्या आता वेगानं पुढे सरसवताना पाहायला मिळते. 33 ऑन द बोर्ड. 33 धावा. मेगा फायनलची मॅच. इथून जास्त धावा जमतील मग त्या सेकंड इनिंग मध्ये धावा मात्र चेस करते वेळी फिल्डिंग टीमला अगदी मागण्या ठरतील. 5 बॉलचा खेळ संपलाय. सध्याच्या स्थितीत एक चांगलं टार्गेट अद्याप सेट झालं बॅटिंग करणाऱ्या टीमचं. कारण संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 33 आकड्यावरती. शेवटचा बॉल टार्गेट सेटिंग बॉल त्यावरती देखील हल्ला लॉंग ऑनच्या रिजन मध्ये उडवलाय. शेवटचे 2 चेंडू फेस केले रितेशनं. दोन्ही बॉल वरती अगदी पॉवरफुल स्ट्रोक आपण येताना पाहिले. सलग 2 षटकार आले आणि अशा रीतीने मात्र आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. जी धावसंख्या 27 आकड्यावरती होती 4 बॉल नंतर. तदनंतर आलेले 2 षटकार संघ जाऊन पोहोचला तब्बल 39 आकड्यावरती. 40 धाव्यांचं टार्गेट 40 धाव्यांचं आव्हान. बॅटिंग करताना आता सेकंड इनिंग मध्ये अगदी मग आपण पाहतोय सांगोली टीमच्या अगेन्स्ट उभं केलंय. परंतु तत्पूर्वी जशा रीतीने उतारा सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे सिनियर कॉमेंटेटर शेखरदादा पाटील. परंतु आम्हाला खरं तर या स्पर्धेमध्ये 2 दिवस बोलण्याची संधी दिली. सर्व आयोजक कमिटी सर्व टार्गेट ग्रुप आमचे रोहित दादा असतील आमचे प्रेम दादा असतील सर्वांचं आम्ही खरं तर आमच्या मनाच्या अंतर्गणापासून आभार व्यक्त करू इच्छितो. यस थँक्यू सो मच. हॅलो व्यासपीठावर आपण सन्मान करूया. त्यांच्या सौभाग्यवती शिवडन ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच आणि विधान सदस्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे त्यांचे कुमारदादा वाजेकर आणि त्यांचा इथे सन्मान आपण करतोय. मी परेशांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण कुमारदादांचा सन्मान आपण करायचा या वतीनं.
टार्गेट ग्रुप आयोजित ग्रामविकास आघाडी शिवराम चषक 2026 आणि स्पर्धेमध्ये जे आज 20 संघ आपण पाहिले, काल 10 आज 10 आणि त्या प्रत्येक संघांचे सुद्धा आपण धन्यवाद देऊया. आपल्या सहभागामुळे ही स्पर्धा आता यशस्वी होताना पाहायला मिळत आहे. आज टॉप 2 मध्ये संघ पाहायला मिळतात. एका बाजूला सांगोरी आणि दुसऱ्या बाजूला आहे तो संघ मात्र दादर संघ. आमचे कुडाळचे लहू चौधरी यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. लहू यांचं सुद्धा स्वागत आपण करूया. त्यानंतर आपण सन्मान करूया स्पर्धेच्या वतीने आमच्या प्रज्वल पाटील ज्यांचा आवाज आपण 2 दिवस ऐकलाय. सातत्याने या मैदानावर प्रत्येक वेळेला ते येत असतात. स्कोरिंगच्या भूमिकेत सुद्धा चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे. चला बॉल द्या, त्यांचा इथे सन्मान आपण करूया स्पर्धेच्या वतीनं. परंतु येणारे 18 चेंडू आणि 18 बॉल मध्ये टार्गेट असेल 40 धावसंख्येचं, म्हणजे भलं मोठं टार्गेट. आणि त्यामध्ये आता जर विचार केला तर ऊन आहे, त्याच्याबरोबर पाऊसही आहे, त्याच्याबरोबर जर विचार केला तर सांगुर्ली संघ आता सुरुवात कशी करेल, की मग जी फलंदाजी केली त्याच्याबरोबर गोलंदाजी सुद्धा आता चांगली होईल, की मग कालच्या दिवसामध्ये केलेला खेळ कुणाल असेल, केतन असेल, त्यांनी फायनल मध्ये पोहोचवण्यासाठी घेतलेली मेहनत आज मात्र आता खूप महत्वाची राहणार आहे. जो स्पिरिट आहे, टीम स्पिरिट असेल, मग तुमच्यामधील एनर्जी असेल, ती एनर्जी तुम्हाला आता दाखवावी लागेल. 18 बॉल 40, गेम स्टार्ट, गेम ऑन. टीमला पुन्हा एकदा दोन्ही टीमला खूप सारे शुभेच्छा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मात्र आपण पाहू शकाल एक सिंगल रन्स पाहायला मिळाली. सिंगल रन्स आली आणि सिंगलच्या वतीनं यावेळेला बॉल कव्हर मध्ये खेळतो. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, मिस फिल्डिंग थोडीशी, फंबल होतोय, सेकंड साठी निघालेत आणि कुणाल सुद्धा पोहोचले. 2 धावा केतन आणि कुणालला आपण पाहताय 2 धावा आहेत. या बॉलवर टोटल धावा आल्या 3. 2 चेंडूचा खेळ संपला आणि धावा संख्या 3 आहे. टार्गेट आहे 40 धावा करायच्या म्हणतात तर नशीबने केलेला खेळ जरी बादल बाद झाला, त्यानंतर जबाबदारी सांभाळली नशीब आणि त्याच्या जोडीला आपण पाहिलं होतं रितेशला आपण पाहिलं. रितेशचे 4 षटकार, नशीबचा 1 षटकार आणि त्या जोरावर 39 जमवलं आणि 40चं टार्गेट. आशीर्वाद याचा मात्र हा वेगवान बॉल पाहायला मिळाला. वेगवान बॉलवर मात्र यावेळेला बॉल हा चांगला चेंडू पाहायला मिळाला, परंतु एक रस देऊन जातो आणखी एक. आणि या सिंगलच्या मदतीनं टोटल धावसंख्या स्कोर कार्डला पाहायला मिळेल 4 धावसंख्या. 4 ऑन अबाउट 4 धावा स्कोर कार्डला येत आहेत. 4 धावा लागतात स्कोर कार्डवर. टोटल जर आपण विचार केला तर पुढच्या बॅलसाठी पुन्हा एकदा तयार गोलंदाज आशीर्वाद चांगली गोलंदाजी करतोय, कारण 40 धाव्यांसाठी प्रयत्न करणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी मग तुमची बॅट बॉल यांचा संपर्क जुळणं हे सारं काही महत्वाचं. कारण मी मगाशीच म्हणालो, कदाचित पाऊस ज्या वेळेला पडतो ना, त्या पावसाचा फायदा खेळपट्टी ओळी होते, त्यानंतर मैदान होणं, त्यानंतर चेंडूला टर्न मिळणं, गती मिळणं, स्किट होणं, हे सारं काही अगदी वेगळं चित्र आहे. त्यानंतर आपण पाहत आहे सन्माननीय आमच्या भरतदादा भोईर यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करूया. विनंती, आपण मुख्य व्यासपीठावर बसायचं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक चांगले व्यक्तिमत्व आपण पाहताय, एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व श्रीरंग गावातील आमच्या भरतजी भोईर साहेब आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके आणि क्रांतीज्योत आणि आता मंडळाचे अध्यक्ष आहेत आपण पाहतो आमचे भरतजी भोईर साहेब आणि त्यांचा करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. टोटल धावा आहे स्कोर कार्डवर 1 षटकाचा खेळ संपलाय. 6 येणारे 12 चेंडू आणि त्या 12 बॉल मध्ये आता 34ची आवश्यकता. 12 बॉल 34 टॅप करतोय. टॅपने फारसा फरक पडणार नाही, परंतु या बॉलवर मात्र टॅप केल्यानंतर सुद्धा चेंडू प्रॉपर आलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहताय चौकारासाठी 4 धावा. की त्यांच्या बॅट मधून येतोय 4 आणि 4 नंतर मात्र समीकरणामध्ये बदलाव येणारे आता 11 बॉल आणि त्या 11 बॉल मध्ये गरज असेल ती टोटलला 30 धावसंख्येची.
सामना जर बॉम्बे एपीस आणि मग डीजे रुपेश गावदेवी सांगोली संघाने जिंकला तर संतोषजी पारधी विद्यमान सदस्य आहे सांगोली ग्रामपंचायत आणि तुमच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. सांगोली टीम साठी पारितोषिक घेत आहे. परंतु आता सामन्यामध्ये जर विचार केला तर समीकरण बदललंय. येणारी बॉल आता 11 आणि त्यानंतरचा हा नशीबचा डॉट बॉल. नशीबचा डॉट बॉल येणारे आता 10 बॉल. त्यामध्ये आता टार्गेट असेल पुन्हा एकदा 30 धावसंख्येचं आव्हान असेल. प्रत्येक बॉलवर आक्रमण पवित्रा तुम्हाला धारण करावा लागेल. तुमच्यामधील गुणवत्ता कौशल्य तुमचे स्किल तुम्हाला वापरावे लागतील. खेळ चांगला करावा लागेल. टप्पा पाहावा लागेल. कारण नशीबच्या अगेन्स्ट मोठे फटके मारणं तितकं मी म्हणेन सोपं नाहीये. आणि तो एक गोलंदाज जर विचार केला ना तर एक चांगला गोलंदाज अष्टपैलू कामगिरी आज सातत्याने तो करत आला आणि त्याच्या टप्प्यावर तुम्हाला खेळणं महत्वाचा. टप्पा लाईन परंतु पंच इथून सांगतायत इट्स अ डेड बॉल. डेड बॉल पाहायला म्हणतो खेळपट्टीच्या बाहेर. नशीब वेगावर स्वार होत असतो. वेगवान गोलंदाजी हाताळत असतो. टप्प्यावर सुद्धा चांगला कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करतोय. पण तो केतनकडे क्षमता आहे. बरीच मैदानावर केतननं तो खेळ केलाय. काल कुणाला सुद्धा तो कारनामा केलाय. आता मात्र पूर्णपणे ओळखणं आणि खेळणं महत्वाचं असणार आहे. सेली मिडापला आपण पाहताय क्षेत्ररक्षक आहे लहानसा आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकाल एक सिंगल मिळाली आणि सिंगलच्या बरोबरीनं टीम पोहोचते. ती टोटल आता 12 धावसंख्या. 28 धावसंख्येची आवश्यकता असेल. आता चांगला बॉल. इतका वेगवान बॉल आहे. एसट्यांच्या मागे सुद्धा एसटी रक्षक आहे. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न कदाचित होत नाही कारण त्याला माहिती आहे टेनिस बॉल रबर बॉल बराचसा फरक आहे. कारण चेंडू हातामध्ये पडल्यानंतर इतका लागतो हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आता बॉल राहिले ते म्हणजे 7 चेंडू 27. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं एक धावेसाठी धावसंख्या आता 14. येणारे अंतिमचे 6 बॉल आणि निर्णायक 26 धावसंख्येची आवश्यकता. 6 बॉल 26. सहा चेंडूंना आता 26 धावेची आवश्यकता असेल आणि त्यासाठी गोलंदाज येतोय. पहिला बॉल पुन्हा एकदा एका धावेसाठी पाहायला मिळतोय कारण खेळपट्टी उली झाली. त्यानंतर चेंडूला आपण पाहिलं तर गती मिळतीये. चेंडू टर्न होतोय, स्किट होतोय, बाहेर निघतो, आतमध्ये येतोय. अशा विविध गोष्टी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र येणारे 5 चेंडू आणि 25 धावा. 5-25चं समीकरण का 3 षटकांमध्ये 30 धावा अगदी जर विचार करते टार्गेट मी म्हणेन सेफली असतं. परंतु आता जर विचार करत 40 धावा म्हटलं तर कधी कधी डोकी. त्यानंतर मग गोलंदाजी चांगली झाली तर फलंदाजांना बॅकफुटला ढकलतं आणि इथून तेच पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी असं कामगिरी करताना दादर संघाला आपण पाहत आहे. आता येणारे बॉल 4 आणि त्यामध्ये 25ची आवश्यकता. 4-25 समोर आपण पाहिला सांगोली संघाचे सर्व पाठीराखे आहेत. अगदी गावातून आपण पाहता आलेले त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. इकडे दादर संघाला सपोर्ट करताना सुद्धा त्यांचे पाठीराखे असतील त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. आणि आता 3 बॉल आणि 25. 3-25चं समीकरण आहे. ही स्पर्धेचा विचार केला तर टार्गेट ग्रुप आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा. यावेळेला फटका चांगला आहे परंतु बऱ्याच अवधीने उशिराने येणारा हा मात्र 4 धावेचा फटका. चौकार येतोय. आव्हान होतं आता मात्र 25 आणि आता 21 राहिल्या. येणारे बॉल 2 आणि त्यामध्ये 21ची आवश्यकता. आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके क्रीडांगणावर ही स्पर्धा आपण संपन्न करतोय. खूप साऱ्या स्पर्धा आपण पाहत आहे. क्रांतीवीरांच्या नावाने आपण खूप साऱ्या ट्रॉफीज पाहिलेत आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 23 तारखेला सुद्धा SPL रबर बॉलची स्पर्धा सुद्धा शिरडोन प्रीमियर लीग ही सुद्धा स्पर्धा आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर जर विचार केला तर मला वाटतं RPL नंतर नाईट स्पर्धा सुद्धा टार्गेट ग्रुपच्या माध्यमातून या अगदी आयोजकांच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. मग ती डे नाईट फॉर्मॅट किंवा नाईट फॉर्मॅट असं काही तिचं